राज्यात लोकसभेची रणधुमाळी संपते न संपते तोच विधान परिषदेच्या 4 जागांवरती निवडणूक होतीये। पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर झाल्या। मुंबई, नाशिक आणि कोकण विभागाचं 10 जूनला मतदान होत आहे। मुंबई आणि कोकण पदवीधर तसंच मुंबई नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे। 4 आमदारांचा कार्यकाळ 7 जुलैला संपतोय। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सुशांत, कोणकोणत्या 4 आमदारांचा कार्यकाळ संपतोय आणि काय वेळापत्रक आहे निवडणुकांचं? प्रज्ञा, आपण जर बघितलं असेल तर लोकसभा निवडणुकाची रणधुमाळी सुरू आहे आणि त्यातच आता शिक्षक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जी आहे ती होते। आपण जर पाहिलं असेल तर 4 आमदार जे आहेत त्यांचा कार्यकाळ 7 जुलै रोजी संपतोय आणि त्या निमित्तानं आता ही निवडणूक होते। यामध्ये विलास पोटनीस असतील, निरंजन डावखरे असतील, कपिल पाटील असतील आणि असे 4 जे आमदार आहेत त्यांची मुदत जी आहे ती संपते आणि त्याचमुळे ही आता निवडणूक होते। आणि आपण जर बघितलं असेल तर यामध्ये मुंबई, नाशिक, कोकण विभाग येतो आणि त्याची 10 जूनला यासाठी मतदान होणार। त्यामुळे आपण जर पाहिलं असेल तर एकीकडे लोकसभा निवडणुकांसाठी मतदान सुरू असताना आता दुसरीकडे विधान परिषदेसाठी देखील या आमदारांना आता तयारी करावी लागणार आहे। प्रज्ञा, सुशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सुद्धा जाहीर झाली आहे। 4 आमदारांचा कार्यकाळ 7 जुलैला संपतोय। त्यापैकी मुंबई पदवीधर मतदारसंघाचे विलास पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघाचे निरंजन डावखरे, नाशिक शिक्षक मतदारसंघाचे किशोर दराडे आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाचे कपिल पाटील या 4 आमदारांचा कार्यकाळ संपतोय आणि त्यासाठी लगेचच विधान परिषदेची निवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे। 10 जूनला या जागांसाठी मतदान होणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।